नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये पुण्यातून सुद्धा आणखी एकाला अटक करण्यात आलेली आहे। पुण्यातील नामांकित बालरोग तज्ञ मनोज शिरुरे अटकेत आहे। स्वतःच्या मुलासाठी नीटचा पेपर त्यानं खरेदी केल्याचा आरोप आहे। हा डॉक्टर मूळचा लातूरचा असल्याची माहिती समजते। सीबीआय कडून मोटेगावकर कनेक्शनचा शोध आता सुरू झालाय। या सगळ्या संदर्भात प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आपल्याला आणखी तपशील देत आहेत। प्रीतम, खरं तर रिधी पाहिलं तर पुण्यातून बालरोग तज्ञ जे शिरुरे आहेत त्यांना देखील ताब्यात घेण्यात त्यांनी त्यांच्या मुलासाठी पेपर फोडल्याचं आता हे निष्पन्न झालेलं आहे आणि मोटेगावकरकडनंच त्यांनी हा पेपर फोडल्याचं देखील आता उघड झालेलं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे सीबीआयमध्ये त्यांची सगळी चौकशी केली आणि चौकशी अंती हे पालक दोषी ठरलेले आहेत। त्याच्या आधी मोटेगावकर क्लास आणि त्याच्या आधी एनटीएची सगळी जी पेपर सेट करणारी यंत्रणा आहे, एनटीए मधून तिघांना ताब्यात घेण्यात आलं। त्याच्यामधील दोन जे होते ते मनीषा मांढरे आणि पीव्ही कुलकर्णी, त्याचबरोबर त्यांची साथीदार जी होती मनीषा वाघमारे आणि शुभम खैरनार आणि धनंजय लोखंडे। शुभम खैरनार आणि धनंजय लोखंडे यांनाच पुण्यातील सीबीआय कार्यालयामध्ये आणलं होतं। त्यांची कसून चौकशी केली आणि मेडिकल अंती त्यांचं मेडिकल देखील केलं। त्याचबरोबर शिरोळेचं नाव मध्ये आलं। तिने आपल्या मुलांसाठी हा पेपर घेतला आणि पुढे मुलाला चांगल्या ठिकाणी ऍडमिशन मिळावं या सगळ्या गोष्टींसाठी डॉक्टर ते देखील स्वतः बालरोग तज्ञ आहेत, त्यांनी आपल्या मुलासाठी हे सगळं असं कृत्य केलं। त्याच्यामुळे ठीक। पालक देखील किती दोषी आहेत हे देखील यातून आता उघड झालं अगदी आहे। प्रीतम, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।